राम विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. ओके, बरेचसे यूट्यूबवर मी व्हिडिओज वगैरे बघतोय किंवा जे ते बरेचसे तुम्हाला म्हणजे फेक अपडेट्स पण प्रोव्हाइड केले जात आहे भरपूर ठिकाणी की जे ते सेकंड कॅप राऊंडसाठी अजिबातच वॅकन्सी उरली नाही. काही काही बोलताय की सगळे कॉलेजेस फुल होऊन गेले, काही काही बोलताय की इतकी वॅकन्सी की कॉलेजेसमध्ये आता यावर्षी ॲडमिशन घ्यायला स्टुडंट इंटरेस्टच दाखवत नाही. मग रियालिटी काय मी तुम्हाला सांगतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सीट मॅट्रिक्स नीट बघितलं ना, हां भरपूरशे कॉलेजेस तुम्हाला असे दिसतील की ज्यांचे जे ते चांगले सीट जे ते फिलअप झाले आणि भरपूरशे कॉलेजेस असे दिसतील की त्यांची सीट भरपूरशे बाकी आहेत. ओके, त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, जर तुम्ही टॉप कॉलेजचं बघाल ना तर मोस्ट ऑफ दी वेस होतं काय की COEP असेल, VJTI असेल, PICT असेल, SPIT असेल, या कॉलेजेसचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो की तिथे लवकरात लवकर सीट फिलअप होता. ओके, आणि फिलअप होता याचा अर्थ हे की डायरेक्टली विद्यार्थ्यांना ती कॉलेज लागतं आणि ते घेऊनच घेतात असं नाही विद्यार्थी मित्रांनो. मोस्ट ऑफ दी स्टुडंट जे ते मेटरमेंटला जाऊ शकता. पण तुम्ही विचार करा ना, जर तुम्ही COEPचं CS धरत असाल तर ते कॉलेजचे ते सगळ्यात टॉप आणि टॉप ब्रांच ते या कॉलेजमध्ये ज्याची कट ऑफ सगळ्यात हाय राहतं असं होतं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो COEP CS जर ज्याला भेटत असेल तर तो बेटरमेंटसाठी जाईलच का. ओके, कारण की VJTI पेक्षा नक्कीच त्याचा कट ऑफ जास्त असतो आणि ज्याला VJTIचं CS लागलं म्हणजे पाहिजे असेल तो COEPचं CS फर्स्ट प्रेफरन्सला का ठेवेल बरं. ओके, आणि मग फर्स्ट प्रेफरन्सला जर त्याला म्हणजे VJTIचं CSच हवा होतं मग त्यांनी COEPला प्रेफरन्सच का दिला. आणि जर त्याला COEP जर भेटत असेल तर त्याला जे ते VJTI तर भेटेलच. ओके, म्हणून हा सगळा एक माइंड गेम असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही थोडा विचार करून या गोष्टींचं पाऊल घेतले पाहिजे. जर COEPचे CSचे सीट्स किंवा म्हणजे टेक ब्रांचेस रिलेटेडचे सीट्स तुम्हाला दिसतात ना की मोस्ट ऑफ दी फिलअप झाले, तर हो विद्यार्थी मित्रांनो ते नक्कीच फिलअप झाले असणार. कारण की टॉप प्रेफरन्स विद्यार्थी देऊन कशाला देईल COEPच्या CSला, आणि ते कॉलेज जर ऑटो फ्रीज विल फर्स्ट प्रेफरन्स जर दिला असेल तर त्याचेच कट ऑफ सगळ्यात हाय लागतात. अशा विद्यार्थ्यांना चान्स नसतो विद्यार्थी मित्रांनो, ते डायरेक्टली जातं कॉलेजमध्ये ॲडमिशन फिक्स करता. पण आता मेन गेम आहे तो मिड लेवलच्या कॉलेजेसमध्ये. ओके, आपण कन्सिडर करू की 95 बिलो जे पण कट ऑफ असताना या कॉलेजेसमध्ये मोठी कॉम्पिटिशन चालते. ओके, जर तुम्हाला आता जरी दिसत असेल की त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये जे ते किंवा पर्टिक्युलर कॉलेजच्या ब्रांचमध्ये पर्टिक्युलर सीट तुम्हाला जे ते 10-20 असे दिसत असतील, पण विद्यार्थी मित्रांनो ते सीट नक्कीच वाढतील. ओके, कारण की ज्यांना पण ते कॉलेज लागलं असेल ते नक्कीच एक बेटर रिसर्चमध्ये असतील त्याच्यापेक्षा. फर्स्ट कॅप राऊंडचा कट ऑफ जास्त असल्यामुळे जे ते सेकंड कॅप राऊंडला थोडंफार जरी डिक्रीज होत असेल ना नॉमिनियल पॉईंटच्या याच्यात का धरे ना तुम्ही. ओके, तर ही विद्यार्थ्यांना बेटरमेंट होते. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या म्हणजे फर्स्ट कॅप राऊंडसाठी ज्याला जे सीट भेटलं होतं त्याच्या व्यतिरिक्त आता सेकंड कॅप राऊंडमध्ये त्याला दुसरं सीट भेटेल, मग त्या फर्स्ट कॅप राऊंडचं सीट जे ते व्हेकंट जाईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटायची चान्सेस आहेत. म्हणून तुम्ही सीट मॅट्रिक्सला बघून जे इतकं जास्त घाबरताय ना की दादा हे सीट जे ते आता पूर्णपणे चालले गेले, EWHचे तर आम्हाला सीटच दिसत नाही, ओपनसाठी एवढे कमी सीट्स आहे, SC साठी OBC साठी तर काही कॉलेजेसमध्ये 0 सीट्स दाखवत आहे दादा, तर आता आमचं ॲडमिशन होईल की नाही होणार. हे बघा बाबांनो, जरी तुमचं ते OBCचे सीट्स वॅकंट नसतील किंवा मग तुम्हाला ओपनला ते शिफ्ट करून देतील. ओके, ओपनचे सीट खाली असतील तर ते बघतील. OBCचे काही विद्यार्थी असतील जे सपोज करा एक कॉलेज आहे. ओके, आणि त्या कॉलेजमध्ये जे ते 6 जागा होते OBCच्या विद्यार्थ्यांसाठी, 3 जणांनी डायरेक्टली कॉलेज फ्रीज करून ॲडमिशन घेतलं, पण रिमेनिंग 3 मुलांनी काय केलं, बेटरमेंटसाठी अप्लाय केलं. ओके, बेटरमेंटसाठी अप्लाय करून नेक्स्ट कॅप राऊंडमध्ये त्याला कोणती दुसरी कॉलेज भेटले तर ऑटोमॅटिकली ते 3 सेट झाले ना खाली. ओके, यामध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर असे कॉलेजेस असतील की तुम्हाला आता तिथे दिसतच नाही आहे तर सीट मॅट्रिक्स एकदा नीट चेक करा विद्यार्थी मित्रांनो. कॉलेजचा कोड तुम्ही नीट टाका. जर त्या ठिकाणी दिसत असेल त्याच कॉलेजेस यावर्षी CET सेलमध्ये अप्लाय करणार आहे. ओके, तर भलत्याच कॉलेजेस कोणत्या टाकू नका. ओके, भरपूरशा कॉलेजेस यावर्षी जे ते बाहेर निघून गेले कॅप राऊंडच्या. ओके, तर ते डीम युनिव्हर्सिटी झाले असतील किंवा स्वतःचं त्यांनी एस्टॅब्लिश केलं असेल, डायरेक्टली ॲडमिशनची फॅसिलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केली असेल डीमसारखी. ओके, तर त्यानुसार तुम्ही कट ऑफ बघा आणि घाबरून जाऊ नका. आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल यासारखा खूप जास्त गायडन्स आम्ही आपल्या काउन्सिलिंग स्टुडंटला देतो. ओके, फॉर एक्झाम्पल त्यांची कॉलेजची लिस्ट बनवून देतो, त्यानंतर जे ते पर्सनल काउन्सिलर असाइन करतो, व्हॉट्सअप नंबर असतो, कॉलिंग नंबर असतो. ओके, तर डायरेक्टली तुम्ही इंटरॅक्शन आमच्यासोबत करू शकता. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतो जी सेम ॲज इट इज तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये फिल करायची असते. त्यानंतर पेड मटेरियल जे पण असतील आमच्या कॉलेजची लिस्ट किंवा पेड व्हॉट्सअप ग्रुप, VIP ग्रुप्स, त्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एंट्री भेटते. आणि बरेचसे आणखी जास्त XCR फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचं जे ते कम्युनिकेशन करून देतो. त्यानंतर जे ते स्कॉलरशिपचं इन्फॉर्मेशन आणि मोठे जे पण स्टेप्स असतात ते काउन्सिलिंगच्या स्टुडंटला आम्ही थोडे जास्त प्रोव्हाइड करतो. ओके, आणि याची कॉस्ट तुम्हाला वाटत असेल एवढे फीचर्स ऐकून दादा खूप जास्त असेल, नाही विद्यार्थी मित्रांनो. 10,000 सबस्क्रायबर झाल्यामुळे आपण ह्या सेलिब्रेशनमुळे याची प्राईस फक्त आणि फक्त 499 रुपीज केली. ओके, तर हल्ली तुम्ही धरू शकता की 500 रुपयात आजकाल काहीच जास्त येत नाही विद्यार्थी मित्रांनो, पण आपली काउन्सिलिंग नक्कीच येते. ओके, आणि त्याला तुम्ही वर्थ इट असेल, तुम्हाला वाटत असेल की दादा लो कॉस्ट आहे तर याचे फीचर्स वगैरे चांगले असतील का, किंवा लो कॉस्ट असल्यामुळे नक्की याचा फायदा होईल का, 101%. ओके, मागच्या वर्षीचे रिव्ह्यूज बघा. ह्या वर्षी इनफॅक्ट जे पण स्टुडंटनी फर्स्ट कॅप राऊंडमध्ये काउन्सिलिंग घेतली होती आपली 799 रुपीज पे करून सगळ्यांना A to Z मुलांना कॉलेज लागली.
सेम फीचर तुमच्यासाठी फक्त 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट केले, खूप जास्त स्पेशली तुम्ही माझ्यासाठी, त्यामुळे जे ते 499 याचा कॉस्ट केला आहे. तर नक्की जा, कॉलेजची लिस्ट डाउनलोड करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. काउन्सिलिंगसाठी एनरोल करण्यासाठी डायरेक्टली माझ्या पर्सनल नंबरला मेसेज करा. नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसलाच असेल. ओके, बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.